कायदेतज्ञ असीम सरोदे सध्या आपल्या सोबत आहेत। सरोदे सर, स्वागत आहे तुमचं। महत्त्वाच्या घडामोडी सध्या मुंबईपासून ते दिल्लीपर्यंत घडतायत आणि असं बोललं जातंय की एक मोठा गट हा ठाकरेंच्या शिवसेनेतून शिवसेनेत जाऊ शकतो। खरं तर प्रश्न हाच आहे की आता व्हीपही बजावलेला आहे। जर हे खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले तर पक्षाकडून थेट शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते का आणि नेमकं पुढे कशा प्रकारे कायदेशीर सल्ला घेतला जातोय ठाकरेंच्या शिवसेनेकडून? त्याच्यामध्ये 2-3 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घेतल्या पाहिजे की उद्धव ठाकरेंनी जो काही व्हीप बजावलेला आहे मीटिंगसाठी, त्या व्हीपचा आदर करणं आणि त्या मीटिंगला हजर राहणं ही जबाबदारी कायदेशीर दृष्टिकोनातून पक्षांतर विरोधी कायद्यानुसार सुद्धा ही प्रत्येक निवडून आलेल्या खासदाराची किंवा आमदाराची आहे। त्यामुळे त्यांनी हजर न राहिल्यास त्यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईची तलवार राहील। आता ही गोष्ट एक प्रक्रिया पूर्ण होणारी किंवा अपूर्ण होणारी अशी आहे। पण दुसरा मुद्दा हा आहे की हा जो कट रचण्यात येत असेल की एका पक्षातले सगळे निवडून आलेले खासदार फोडायचे आणि ते 2/3 संख्येने आपल्यामध्ये घ्यायचे आणि नंतर मग साधारणतः आता सगळीकडे जो समज झालेला की 2/3 खासदार असल्यामुळे ते अपात्र ठरू शकत नाही, तर याबद्दलचा जो भ्रम आहे, गैरसमज आहे, तो सगळ्यांनी दूर केला पाहिजे। कारण की बेकायदेशीरता प्रस्थापित होत आहे। हे लक्षात घेतलं पाहिजे की 10व्या परिशिष्टातल्या परिच्छेद 4 मध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की एखादा पक्ष जेव्हा दुसऱ्या एखाद्या राजकीय पक्षामध्ये विलीन होण्याची इच्छा व्यक्त करेल आणि तसं ठरवेल, तेव्हा त्या विलिनीकरणासाठी म्हणजे त्या पक्षाने घेतलेल्या निर्णयाला सपोर्ट म्हणून 2/3 खासदारांना पाठिंबा दिला पाहिजे। त्यांचा पाठिंबा असेल तरच ते विलिनीकरण होऊ शकते। ज्यांनी त्या 2/3 व्यतिरिक्त लोकांनी पाठिंबा दिला नाही विलिनीकरणासाठी किंवा गट स्थापन करण्यासाठी, तर ते जे बाकीचे लोक आहेत ते अपात्र ठरू शकत नाहीत। कारण की पक्षाने एक निर्णय घेतलाय की आम्हाला त्या विशिष्ट पक्षामध्ये जायचं आहे, म्हणून त्यांना मग संरक्षण उरलेल्या लोकांना मिळते। आता काय झालंय, सरसकट जो अर्थ काढला जातोय की 2/3 संख्येने बाहेर पडल्यावर आपल्याला संरक्षण आहे, आपण अपात्र ठरू शकत नाही, तो समज हा कायद्याच्या दृष्टीने चुकीचा आहे। हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि त्यामुळे ही संविधानिक दरोडेखोरी जी सुरू आहे ना, ती महाराष्ट्रात असेल, त्यानंतर वेस्ट बेंगॉलमध्ये असेल आणि आता अपेक्षित आहे पंजाबमध्ये असं काहीतरी होणं, या सगळ्यांमध्ये आपण असंविधानिक नैतिकता प्रस्थापित करतो, याचं सगळ्यांना खरं तर दुःख झालं पाहिजे। मी कोणत्याही राजकीय पक्षाची बाजू न घेता संविधानिक नैतिकतेच्या मुद्द्यावर बोलतो आहे। असीमची खरं तर आता संसदीय पक्षाची बैठक अशा रीतीने तातडीने बोलवता येते का, हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण सध्या अधिवेशन नाहीये, मग खासदारांना बैठकीसाठी असा व्हीप जारी करता येतो का? व्हीप केव्हाही जारी करता येतो। केवळ संसदीय कामकाज होणार असेल, अधिवेशन होणार असेल तेव्हाच बोलवायची अशी आवश्यकता नाही। पक्षाला काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय घ्यायचे असतात, त्यावेळेस सुद्धा ते मीटिंग ते बोलवू शकतात आणि त्याच्यामध्ये जी वागणूक आहे म्हणजे बाय कंडक्ट म्हणजे डिस्क्वालिफाय होऊ शकतात। तर त्या व्हीपचा आदर केला नाही आणि व्हीपनुसार हजर राहिले नाही, त्यांना अपात्रतेच्या काठावरती जाऊन उभे राहिलेल्या तसं समजण्यात येते। असीमजी, खरं तर 2022 पुनरावृत्ती पुन्हा होऊ शकते जर खऱ्याच असे काही खासदार तिकडे गेले तर। मात्र त्याही वेळेला तुमच्या म्हणजे ठाकरेंकडून तसे प्रयत्न झाले होते, म्हणजे विधानसभा अध्यक्षांकडे तुम्ही दाद मागितलेली होती, त्यानंतर सुप्रीम कोर्टापर्यंत ठाकरे गेलेले होते, मात्र अजूनही त्या संदर्भात काहीही कारवाई झाली नाही, निकाल अजूनही पेंडिंग आहे। आता पुन्हा एकदा जर तसंच होणार असेल तर तुम्हाला दिलासा मिळेल अशी अपेक्षा आहे का? शेवटी न्यायालयीन जे मार्ग आहेत लोकशाहीमध्ये उपलब्ध असलेले, ते सगळ्यांनी वापरले पाहिजे आणि लोकशाहीवर आणि न्यायालयांवर सुद्धा विश्वास ठेवला पाहिजे। मी सातत्याने हेच सांगतोय की न्यायालयांवर आपण एक लोकशाहीची यंत्रणा म्हणून विश्वास ठेवला पाहिजे, परंतु त्या न्यायव्यवस्थेमध्ये काही न्यायाधीश हे भ्रष्ट वागणूक असलेले आहेत, हे अनेक उच्च न्यायालयांनी आणि सर्वोच्च न्यायालयांनी सुद्धा मान्य केलेलं आहे। त्यामुळे त्या मर्यादा त्यांच्या लक्षात घेतल्या पाहिजे। मी आता जे आपल्याला सांगतोय संविधानिक नैतिकतेबद्दल किंवा 10व्या परिशिष्टामधल्या पक्षांतर विरोधी कायद्याबद्दल, अगदी भाजप सोबत असं झालं आणि भाजप हा पक्ष कधीतरी फुटला, त्यांचे आमदार खासदार असे फोडण्यात आले, तरी सुद्धा मी हेच सांगेन की अशा पद्धतीने पक्षफोडी करणं चुकीचं आहे आणि कायद्यात ते बसत नाही। त्यामुळे 2/3 बहुमत स्प्लिट होणं, ही स्प्लिटची प्रोव्हिजन म्हणजे उभी फूट आपण ज्याला म्हणतो, ही प्रोव्हिजनच जर कायद्यातून काढून टाकण्यात आलेली आहे, तर मग आता 2/3 खासदार बाहेर पडत आहेत म्हणून त्यांना संरक्षण आणि ते अपात्र ठरू शकत नाही असं म्हणणं बेसिकली चुकीचं आहे। आता सर्वोच्च न्यायालयात त्या केसेस लवकर चालल्या तर न्याय म्हणून काहीतरी प्रस्थापित होऊ शकेल, नाहीतर अन्यायच स्थापित होत राहील।
अगदी टीएमसीचं आपण अगदी अलीकडचं उदाहरण पाहिलेलं आहे. 20 खासदार गेले, त्यानंतर दुसऱ्या पक्षात विलीन झाले आणि त्यांनी एनडीएला पाठिंबा दर्शवलेला आहे. आता त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा शिवसेनेच्या बाबतीत होतीये का? हो, तशी होते आहे. शिवसेनेबाबतच ती बेकायदेशीरतेची असंविधानिक बाराखडी प्रस्थापित झाली. महाराष्ट्र जे पुरोगामी राज्य आहे त्यांनी एक असंविधानिक विचार प्रस्थापित केला, याची पुनरावृत्ती आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार हा मूळ पक्ष फोडण्यामध्ये झाली आणि नंतर टीएमसी सोबत झाली. तशी ती सगळीकडे भारतभर झालं तर चालेल का? राजकीय अस्थैर्य आणि अराजकता याच्यामध्येच राजकारण आहे का? हा मुद्दा नागरिकांनी मतदारांनी लक्षात घेतला पाहिजे. पण आता काय झालं, दुसरीकडे मतदारांना क्लायंटच्या स्वरूपात बघण्यात येते की आम्ही तुम्हाला 5,000 रुपये दिले, तुम्ही मत दिलं, तुमचा विषय संपला. आम्ही तुम्हाला लाडकी बहीण म्हणून एवढे पैसे दिले, तुम्ही आमचे क्लायंट आहात. त्यामुळे नेता याच्यामध्ये ताकदवान असतो या लोकशाहीच्या संकल्पनेत, ज्या क्लायंटल डेमोक्रेसीमध्ये, आणि मग बाकी सगळे ग्राहक म्हणून असतात. तर हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. लोकशाहीचं जे अवतरण आहे ते चांगल्या पद्धतीने प्रस्थापित झालं पाहिजे, शुद्धता त्याच्यामध्ये आली पाहिजे. असीमजी धन्यवाद या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर ठाकरेंच्या शिवसेनेचे संसदेत 10 खासदार आहेत. या खासदारांची बैठक बोलावण्याचा आणि त्यांना व्हीप बजावण्याचा अधिकार अरविंद सावंत या गटनेत्याला आहे. आज अरविंद सावंत, संजय राऊत आणि अनिल देसाई हे उद्धव ठाकरेंचे निष्ठावान खासदार दिल्लीत आहेत आणि त्यांनी संसदीय पक्षाची बैठक बोलावण्याच्या हालचाली सुरू केल्यात अशी सूत्रांची माहिती आहे. तसंच झाल्यास बंडखोरी करणाऱ्या खासदारांना व्हीप पाळणं बंधनकारक असेल का याची उत्सुकता आहे. सध्या अधिवेशन सुरू नाही आणि त्यामुळे बैठक आणि त्याच्यावरचा व्हीप लागू करता येतो का हे पाहणं तितकंच महत्त्वाचं असेल. तर अरविंद सावंत जे ठाकरेंच्या शिवसेनेचे गटनेते आहेत, राज्यसभेत